रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत एक धक्कादायक घटना घडली आहे। इथे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला। आरोपी महिलेने अनैतिक संवादातून ही हत्या केल्याचं उघड झालं। या प्रकरणी दापोली पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला देखील अटक केली। दोघांनी हत्येची कबुली दिली। या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा तपास पोलीस करतायत। निलेश बाक्कर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो दापोली तालुक्यातील गिमवणे इथं आपली पत्नी नेहा बाक्कर हिच्यासोबत राहत होता। निलेशचा सलूनचा व्यवसाय होता। सोमवारी सकाळी अचानक निलेश गायब झाला होता। निलेश घरातून बेपत्ता झाल्याचं समजल्यानंतर निलेशच्या भावानं दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। पोलिसांनी निलेशचा शोध घेण्यासाठी घरातील लोकांची चौकशी केली। यावेळी निलेशची पत्नी नेहा उडाउडवीची उत्तरं देत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला नेहा बक्करला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली। प्रियकर मंगेश चिंचघरकर याला हाताशी धरून पतीची हत्या केल्याचं तिने सांगितलं। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नेहा बक्कर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले। यावेळी ती तिच्या प्रियकरासह दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे दिसून आलं। त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला। नेहाने एका बिअर शॉपवरून बिअर खरेदी केल्याचं देखील सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं। हा सगळा घटनाक्रम जोडल्यानंतर पोलिसांनी नेहाला ताब्यात घेत तिची चौकशी केली। तिनेच पतीला बिअर पाजून प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली। आरोपी प्रियकर मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे। तो मंडणगड डेपोची बस दापोलीला घेऊन आला असता पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली। आरोपींनी निलेशची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकला होता। पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। या कटात आणखी किती जण सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत।